नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रो ॲप्लिकेशनचा फुल डेमो बघणार आहोत. कशा पद्धतीने तुम्ही ग्रो ॲप्लिकेशन वापरलं पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्ही तिथे वॉचलिस्ट तयार करणं झालं किंवा स्टॉक बाय सेल करणं झालं, या सगळ्या गोष्टी कशा करायच्यात सगळं डिटेलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की ग्रो ॲप्लिकेशनमध्ये आपण लॉग इन केलेलं आहे. नॉर्मल तुमच्या ईमेल आयडीनं तुम्ही लॉग इन करू शकता आणि पासवर्ड एंटर करू शकता किंवा जीमेलनं पण तुम्ही तिथे लिंक करू शकता आणि अकाउंट ओपन करू शकता. जर अकाउंट ओपन नसेल केलं अजून तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर लवकर जाऊन अकाउंट ओपन करा. सो एक्सप्लोरच्या पेजवर म्हणजे पहिल्या पेजवर आपल्याला अशा प्रकारचा व्ह्यू बघायला मिळतो. हे पेज आपल्यासमोर ओपन होतं. आता इथे 3 ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात ग्रोच्या लेटेस्ट अपडेटेड व्हर्जनमध्ये. सगळ्यात पहिला स्टॉकचा ऑप्शन, दुसरा म्युच्युअल फंडचा ऑप्शन आणि तिसरा आहे पेचा ऑप्शन. पहिल्यांदा स्टॉकच्या ऑप्शनमध्ये आहोत आणि स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ग्रोच्या ॲप्लिकेशनवरून डायरेक्ट करू शकता. शिवाय म्युच्युअल फंडच्या ऑप्शनमध्ये पण इथे तुम्ही डायरेक्ट जर म्युच्युअल फंड बाय करणार असाल तर तोही ऑप्शन अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही आहे. आणि पेचा ऑप्शन काय आहे, नवीन अपडेटेड व्हर्जनमध्ये आहे, तोही आपण बघणार आहोत. स्टॉकमध्ये सगळ्यात पहिला तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन बघायला मिळते, जिथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सर्चचा ऑप्शन बघायला मिळतो. आता हा युनिव्हर्सल सर्चचा ऑप्शन आहे. म्हणजे इथे तुम्ही कुठल्याही स्टॉकचं नाव जर सर्च केलं, तुम्ही लास्ट कुठले सर्च केलेत आणि ट्रेंडिंग कुठले आहेत त्याची लिस्ट आपल्याला इथे बघायला मिळते. किंवा तुम्ही इथे सर्चचं म्हणजे नाव जरी टाकलं कुठल्याही स्टॉकचं तर तुम्हाला इथे बघायला मिळतं. जसं की मला इथे LT टाकायचं आहे, तर LTचा स्टॉक किंवा LTच्या रिलेटेड जे काही आहे ते इथे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जिथे लिमिटेड लिहिलं आहे, आता आपल्याला 3 अक्षरं टाकायला लागतात. कधीही कुठला स्टॉक आपल्याला सर्च करायचा असेल तर 3 अक्षरं आपल्याला इथे टाकायला लागतात. LNT, आपण इथे LNT टाकूया. LNT टाकल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळेल की LNT फायनान्स, LNT इन्फोटेक, LNT टेक्नॉलॉजी, LNT फायनान्सचा कॉल अँड पुट. म्हणजे युनिव्हर्सल सर्च तुम्ही याला म्हणू शकता आणि जिथे सगळ्या प्रकारचे स्टॉक तुम्ही सर्च करू शकता. इथे फिल्टरचा ऑप्शन दिलेला आहे. फिल्टरच्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पर्टिक्युलर स्टॉक कॅशमध्ये जर बघायचे असतील तर ते सर्च करू शकता. म्युच्युअल फंड सर्च करू शकता, FNO सर्च करू शकता आणि US स्टॉक पण इथे तुम्ही सर्च करू शकता. US स्टॉकवर जर आपण सिलेक्ट केलं तर US स्टॉकचे जे काही LNT वाले स्टॉक्स आपल्याला दिसत आहेत, आपण जे अक्षर टाकलेत त्या प्रकारचे स्टॉक आपल्याला इथे बघायला मिळतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा ट्रेड घेऊ शकता. तो हा झाला सर्चचा ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर खाली तुम्हाला निफ्टीचा परफॉर्मन्स, बँक निफ्टीचा परफॉर्मन्स, फिन निफ्टीचा परफॉर्मन्स बघायला मिळतो आणि उजव्या कोपऱ्यामध्ये इथे तुम्हाला तुमचं प्रोफाईल बघायला मिळतं. तुमचा फोटो तिथे दिसतो. त्याला ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण ज्या डिटेल्स आहेत तुमच्या प्रोफाईलचे ते बघायला मिळतात. जसं की फंड किती आहे, ऑर्डर्स तुम्ही किती कुठल्या केलेल्या आहेत, बँक डिटेल्स जर असतील किंवा रिपोर्ट्स जर तुम्हाला बघायचे असतील तर इथून तुम्ही रिपोर्ट सगळे बघू शकता. सो प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. त्यानंतर रेफर अँड अर्न करायचं असेल तर तुम्ही तुमची लिंक जी आहे ती रेफर करून अर्न करू शकता. पैसे ॲड करण्यासाठी तुम्हाला प्रोफाईलमध्ये इथे ॲड मनीचा ऑप्शन दिला जातो. ॲड मनीवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फंड ॲड करायचा असतो. मिनिमम 100 रुपयापासून तुम्ही ॲड करू शकता. 100 रुपयाच्या खाली पैसे ॲड करू शकत नाही. त्याच्यानंतर इथे तुम्हाला नेट बँकिंगचा ऑप्शन मिळतोय. पण या जर ॲरोवर आपण क्लिक केलं, समजा इथे मला 500 रुपये ॲड करायचे आहेत, तर इथे ॲरोवर जर मी क्लिक केलं तर आपल्याला इथे अदर ऑप्शन पण मिळतात. अदर UPI ऑप्शन आपल्याला मिळतात. माझा UPI ID इथे सिलेक्टेड आहे. तो जर मी सिलेक्ट केला तर फ्रीमध्ये माझे पैसे इथे ॲड होऊन जातील. जर मी NEFT किंवा नेट बँकिंगचा थ्रू पैसे ॲड करायचा प्रयत्न केला तर मला सम अमाऊंट जी आहे ती GST प्लस जे काही अमाऊंट असेल, 7 रुपये 9 रुपये जी काही ग्रोची अमाऊंट असते पे ऑफसाठी, ती तुम्हाला पे करावी लागते. त्यामुळे मी सजेस्ट करेन की UPIचा वापर करा. UPI फ्री ऑफ कॉस्ट तुमचे पैसे ट्रान्सफर करतं ग्रोमध्ये. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, पैसे ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला पैसे विड्रॉल करायचे असतील, सध्या तर इथे विड्रॉलचा ऑप्शन दिसत नाही आहे. बॅलन्स अवेलेबलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे विड्रॉलचा ऑप्शन बघायला मिळतो. मग तुम्हाला जर इथून पैसे तुमच्या बँकमध्ये ट्रान्सफर करायचे असतील तर विड्रॉलवर क्लिक करून जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे तुम्ही इथे विड्रॉल ऑल करू शकता. पण विड्रॉल अवेलेबल किती आहे ते बघून सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. सध्या इथे काही पैसे नाही आहेत, त्यामुळे विड्रॉल करण्यात काही पॉईंट नाही आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही पैसे ॲड पण करू शकता आणि विड्रॉल पण करू शकता. सगळे ट्रान्झॅक्शन जर बघायचे असतील तर ऑल ट्रान्झॅक्शनवर क्लिक करू शकता. ऑल ट्रान्झॅक्शनवर पूर्ण जे तुमचे प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन आहेत ते इथे बघायला मिळतील आणि त्या पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस करू शकता की किती पैसे आपण इथे टाकले होते, कुठे पैसे आपण विड्रॉल केले होते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोफाईलमध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर खाली जर आल्यानंतर आपल्याला इथे एक्सप्लोरमध्ये मोस्ट बॉट ऑन ग्रोवर सगळ्यात जास्त बाय केले जाणारे स्टॉक कुठले आहेत आजचे ते आपल्याला इथे बघायला मिळतात. PNB, झोमॅटो, कल्याण ज्वेलर्स आणि सॅनको गोल्ड या प्रकारचे स्टॉकची लिस्ट आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही याल तर प्रोडक्ट अँड टूल्समध्ये आपल्याला FNO, इंट्राडे, IPO आणि ऑल स्टॉक
असा आपल्याला टूल्स बघायला मिळतो. FNOवर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला पूर्ण FNOचा डेटा बघायला मिळतो. निफ्टी, बँक निफ्टी, त्याच्यानंतर जर स्क्रोल खाली केलं तर इंडेक्स ऑप्शन टॉप ट्रेडर कुठले आहेत, फिन निफ्टी, बँक निफ्टी, निफ्टी, स्टॉक कुठले टॉप ट्रेडर आहेत ऑप्शन्समध्ये त्याची लिस्ट आपल्याला बघायला मिळते. इंडेक्स फ्युचर टॉप ट्रेडर कुठले आहेत, स्टॉकचे फ्युचर कुठले टॉप ट्रेडर आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि पोझिशनवर जर क्लिक कराल तर तुम्ही परत मेन पेजवर येता, कारण तुम्ही जर पोझिशन घेतली असेल तर पोझिशन पेजवर जाल आणि पोझिशनमध्ये तुमची जी करंट पोझिशन आहे ती तुम्हाला तिथे बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपण इथे इंट्राडेची पोझिशन जर असेल तर इंट्राडेमध्ये कुठले टॉप इंट्राडे स्टॉक आहेत जे ट्रेंडिंग आहेत, आत्ता ट्रेडिंग आहेत, ते आपल्याला इथे बघायला मिळतात. जसं की झोमॅटो, कल्याण ज्वेलर, PNB, रिलायन्स पॉवर, वेल्समन, सनटेक रियालिटी, हे सगळे स्टॉक आहेत ते टॉप इंट्राडे स्टॉक आत्ता इथे लिस्ट आपल्याला बघायला मिळते. जर तुम्हाला एखाद्या कंपनीचा IPO घ्यायचा असेल तर IPO डायरेक्टली तुम्ही इथे घेऊ शकता. जसं की नेटवेब टेक इंडियाचा IPO आत्ता अवेलेबल आहे. जे क्लोज झालेत ते आपल्याला बघायला मिळतात आणि जे लिस्टेड झालेत त्यांची पण नावं आपल्याला इथे बघायला मिळतात. ॲप्लायवर क्लिक करून तुम्ही नेक्स्ट पेजवर जाऊन जे काही प्रोसेस आहे ती कंप्लीट करू शकता. जसं की लॉट वाईज तुम्ही इथे बिड ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर त्याची बिड प्राईस टाकून कट ऑफ प्राईस सिलेक्ट करून कंटिन्यू केल्यानंतर हे तुमचे पैसे तुमच्या नेट बँकिंग थ्रू किंवा UPI थ्रू पैसे इथे कट होऊन जातील आणि तुमचा IPO तिथे बाय होईल. IPO नुसतं बाय होईल, अलॉटमेंट तुम्हाला नंतर येतो. तर IPO पण डायरेक्टली बाय करायचा असेल तर तुम्हाला इथे ग्रोच्या माध्यमातून बाय करता येतो. त्याच्यानंतर इथे ऑल स्टॉकचं ऑप्शन आहे. ऑल स्टॉकवर गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक प्रकारचे स्टॉक इथे बघायला मिळतात. जे काही टॉप 50 स्टॉक असतील किंवा जे काही स्टॉक अवेलेबल मार्केटमध्ये असतील ते स्टॉक आपल्याला इथे बघायला मिळतात. फिल्टरमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला इथे वेगवेगळ्या सेक्टरनुसार स्टॉक जे आहेत ते सिलेक्ट करता येतात. जसं की इथे ॲग्रिकल्चरचे स्टॉक तुम्हाला फक्त बघायचे असतील, बँकिंगचे बघायचे असतील, एनर्जीचे बघायचे असतील, फायनान्सचे बघायचे असतील, हेल्थ केअरचे बघायचे असतील तर तुम्ही तो सेक्टर सिलेक्ट करू शकता. पर्टिक्युलर सेक्टर सिलेक्ट केल्यानंतर फक्त त्याच सेक्टरचे स्टॉक तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यानंतर तुम्ही मार्केट कॅपनुसार जर बघणार असाल, इंडेक्सनुसार बघणार असाल, क्लोजिंग प्राईस किंवा शॉर्ट बायनुसार करणार असाल तर तेही ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतात. जसं की इंडेक्स फक्त मला बँक निफ्टीचे स्टॉक बघायचे तर मी अप्लाय केल्यानंतर फक्त बँक निफ्टीचे स्टॉक माझ्यासमोर इथे ओपन होतील आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकता. थोडंसं मागे येऊया. मागे गेल्यानंतर थोडं खाली गेल्यानंतर आपल्याला इथे जे टॉप गेनर आहेत आणि टॉप लूजर आहेत, लार्ज कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात. त्याप्रमाणे तुम्ही त्या स्टॉकमध्ये ट्रेड घेऊ शकता आणि पुढची प्रोसेस करू शकता. आता इथे होल्डिंगचा एक आपल्याला टॅब दिसतोय. जे स्टॉक तुम्ही होल्ड केले आहे, ज्या स्टॉकची डिलिव्हरी तुम्ही घेतली आहे ते इथे आपल्याला बघायला मिळतील. सध्या माझ्याकडे कुठलाही होल्डिंगचा स्टॉक नाही आहे ग्रो ॲप्लिकेशनमध्ये, पण दुसरीकडे आहेत. पण इथे नाही आहे म्हणून आता इथे रिकामं दिसतंय, आपल्याला काहीही दिसत नाही आहे. जे तुमच्याकडे स्टॉक होल्डिंगला असतील, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे लॉंग टर्मसाठी, ती पूर्ण लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल. वॉचलिस्ट जर बघाल तर पर्टिक्युलर वॉचलिस्ट तुम्ही तयार करू शकता. एडिट वॉचलिस्टमध्ये जाऊन याच्यामध्ये स्टॉक तुम्ही ॲड करू शकता. जसं की इथं वॉचलिस्टचं नाव चेंज करू शकता, डिलीट करू शकता वॉचलिस्टला आणि स्टॉक जे आहेत तेही इथे डिलीट करू शकता किंवा ॲड करू शकता. आता वॉचलिस्टमध्ये जर स्टॉक ॲड करायचा असेल तर तुम्हाला इथे सर्च करायला लागेल. जसं की इथे मी टाटा स्टील लिहिलेला आहे, तर टाटा स्टीलला क्लिक केल्यानंतर या बाजूला इथे हा एक टॅगसारखा एक ऑप्शन दिसेल. त्याच्यावर जर तुम्ही क्लिक कराल तर तुमचा स्टॉक तो आहे तो वॉचलिस्टमध्ये ॲड होईल. आता तुमच्याकडे एकपेक्षा जास्त वॉचलिस्ट असतील तर त्या तुम्हाला सिलेक्ट करता येईल की कुठल्या वॉचलिस्टमध्ये हा स्टॉक ॲड झाला पाहिजे. तर मी पहिल्या वॉचलिस्टमध्ये हा स्टॉक ॲड करतोय आणि सेव्ह करतोय. सेव्ह करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण वॉचलिस्टमध्ये परत जाऊ तेव्हा तुम्ही बघू शकता की टाटा स्टीलचा स्टॉक इथे ॲड झालेला आहे. नवीन वॉचलिस्ट जर तुम्हाला तयार करायची असेल तर तुम्ही या वॉचलिस्टच्या बटनवर क्लिक करू शकता आणि नवीन वॉचलिस्ट, हे बघा इथे क्रिएट न्यू वॉचलिस्टचं नाव तुम्हाला द्यायचं आहे. जसं की मला इथे बँकेची वॉचलिस्ट तयार करायची, तर बँक नाव देणार आहे मी त्याला आणि बँकेचे स्टॉक मला इथे सर्च करायचे आहेत. जसं की SBIN म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मला ॲड करायचे आहे. तर इथे डायरेक्टली ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतो की हा पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जाऊन तुम्हाला ॲड करायची गरज नाही आहे. डायरेक्टली या टॅगवर क्लिक करायचं आहे, स्टॉक तुमचा ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर मला कोटक बँक ॲड करायचं आहे, तर कोटक बँक मी इथे टाईप करणार. तर कोटक बँक टाईप केल्यानंतर इथे तुम्ही कोटक महिंद्रा बँक बघू शकता. 2 स्टॉक आपण इथे ॲड केलेले आहेत. मागे गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल की इथे कोटक बँक आणि SBI ॲड झालेले आहेत. एडिट करायचं असेल तर तुम्ही वॉचलिस्ट इथून एडिट करू शकता.
त्याच्यानंतर स्टॉक बाईंग कसं करायचं आणि सेलिंग कसं करायचं हे बघूया. पर्टिक्युलर स्टॉक जर बाय करायचा असेल तर सिम्पली वॉचलिस्टमध्ये ॲड केल्यानंतर किंवा वॉचलिस्टमध्ये ॲड न करता तुम्ही डायरेक्टली सर्च करून पण करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. अशा पद्धतीची एक विंडो आपल्यासमोर ओपन होते आणि विंडो ओपन झाल्यानंतर इथे सेलचं ऑप्शन, इथे बायचं ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. पर्टिक्युलर स्टॉकवर अलर्ट जर लावायचा असेल तर अलर्टचा पण ऑप्शन मिळतो. तुमचा एखादा ब्रेकआउट जर तुम्हाला बघायचा असेल तर ब्रेकआउटच्या ऑप्शनला पण तुम्ही इथे अलर्ट लावू शकता की पर्टिक्युलर प्राईस आल्यानंतर मला नोटिफिकेशन यायला पाहिजे, तर तोही ऑप्शन इथे गेलेला आहे. बायवर क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारच्या विंडोमध्ये येतो. इथे तुम्हाला डिलिव्हरी आणि इंट्राडे 2 ऑप्शन मिळतात. जर तुम्हाला स्टॉक होल्ड करायचा आहे आणि लाँग टर्मसाठी आपल्याला ठेवायचा आहे तर तुम्ही डिलिव्हरीचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि जर 1 दिवसासाठी फक्त तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे तर तुम्ही इंट्राडेचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. इंट्राडेचं टायमिंग सकाळी 9:15 वाजल्यापासून दुपारी 3:30 असतं. त्यामुळं त्या पर्टिक्युलर टाईम झोनमध्ये, त्या पर्टिक्युलर टायमिंगमध्ये जो स्टॉक तुम्ही बाय करून सेल करता त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हटलं जातं आणि ते रिस्की असतं. ॲनालिसिसच्या विदाऊट ॲनालिसिस कुठली गोष्ट करू नका. इथे नेट पोझिशन तुम्हाला बघायला मिळते. जर इथे क्वांटिटी मी वाढवली तर इथे नेट पोझिशन बघायला मिळेल. समजा मला इथे 100 क्वांटिटी घ्यायची आहे तर आत्ता पोझिशन नाही आहे तर 100 क्वांटिटी मी इथे घेऊ शकतो. अवेलेबल अमाऊंट आत्ता नाही आहे म्हणून असं दिसतंय. इंट्राडेमध्ये तुम्हाला लेव्हरेज मिळतं, 5x लेव्हरेज मिळते आणि ते तुम्हाला इथे बघायला मिळते की मार्जिन जे आहे ते 37,889 रुपये लागणार आहे. स्टॉकची पूर्ण प्राईस आहे 1886. त्याला 100 जर गुणाकार केला तर आपली अमाऊंट खूप जास्त होते. त्यातलं आपल्याला फक्त 20% मार्जिन द्यायला लागतं आणि हे फक्त इंट्राडेमध्ये आहे. जर मी डिलिव्हरी सिलेक्ट केलं तर डिलिव्हरीमध्ये पडेल 1,88,968 रुपये मला पूर्ण द्यावे लागतील. त्याच्यानंतर इथे तुम्हाला प्राईस दिलेली आहे आणि मार्केट दिलेलं आहे. क्वांटिटीच्या इथं NSE आणि BSE तुम्ही इथे सिलेक्ट केलं तर BSEवर पण तुम्ही ट्रेड करू शकता. त्याच्यावर क्लिक केलं की NSEवर पण ट्रेड करू शकता. मार्केट डेप्थ जर बघायची असेल तर मार्केट डेप्थवर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि त्याप्रमाणे आस्क प्राईस काय आहे आणि बिड प्राईस काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. मार्केट डेप्थ काय असते? मार्केट डेप्थ आर प्राईस ॲट विच पीपल आर बाईंग अँड सेलिंग स्टॉक ॲट द पॉईंट ॲट दॅट पॉईंट इन टाईम. म्हणजे इथे आत्ताच्या कंडिशनला किती रुपयावर बाईंग होते, किती रुपयावर सेलिंग होते याचा पूर्ण डेटा जर बघायचा असेल तर मार्केट डेप्थ तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर प्राईसच्या शेजारी आपल्याला मार्केट दिसते. जर आपण इथे लिमिट सिलेक्ट केली तर तुम्ही इथे प्राईस निगोशिएट करू शकता. म्हणजे आत्ता चालू आहे 1886 आणि तुम्हाला बाय करायचं आहे 1880ला, तर तुम्ही इथे प्राईस एंटर करू शकता आणि त्याप्रमाणे तुमच्या प्राईसला आल्यानंतर तो स्टॉक बाय करू शकता. त्यानंतर इथे फिल्टरचा ऑप्शन दिसतो. त्या फिल्टरच्या ऑप्शनवर आपण थोडंसं क्लिक करूया आणि काय आहे इथे बघूया. रेग्युलर ऑर्डर, नॉर्मल जी ऑर्डर आपण प्लेस करतो, जे आत्ता आपण बघितली ती प्लेस करायची असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. स्टॉप लॉस लावून जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता किंवा GTT ऑर्डर जर लावायची असेल म्हणजे 1 वर्षासाठी जी ऑर्डर व्हॅलिड राहते त्याला GTT ऑर्डर असं म्हणतात. ती ऑर्डर जर प्लेस करायची असेल तर तुम्ही GTT ऑर्डर सिलेक्ट करू शकता. स्टॉप लॉस जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा तुम्हाला इथे बघायला मिळेल की प्राईस लिमिटच्या ऐवजी इथे काय आलं आहे की स्टॉप लॉस ट्रिगर प्राईस आपल्याला एंटर करायची आहे. इथे तुम्हाला अजून एक ऑप्शन मिळतो ॲड लिमिट प्राईस. लिमिट प्राईसला ॲड केला तर तुम्हाला इथे 2 प्राईस एंटर करायला मिळतात. आपल्या स्टॉप लॉसच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्याप्रमाणे ॲक्सेस घेऊ शकता. त्याच्यानंतर फिल्टरमध्ये अजून एक ऑप्शन आहे तो म्हणजे GTT ऑर्डरचा. नॉर्मली GTT ऑर्डर कधी लावली जाते? जर तुम्हाला एखादा स्टॉक 10% किंवा 20% खाली बाय करायचा आहे आणि तुम्हाला ऑर्डर लावून ठेवायची आहे, तुम्हाला रोज ऑर्डर लावायची नाही आहे, तर तुम्ही GTTचा वापर करू शकता. GTTचा महत्त्व आहे की गुड टिल ट्रिगर्ड, म्हणजे जोपर्यंत ती ऑर्डर ट्रिगर होणार नाही तोपर्यंत तो स्टॉक तुमच्यासाठी बाय होणार नाही किंवा ट्रिगर होणार नाही तोपर्यंत ती ऑर्डर व्हॅलिड राहणार. पण त्याला पण एक लिमिट आहे. 1 वर्षासाठी ती ऑर्डर काय राहते? व्हॅलिड राहते. त्यामुळं GTT जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही इथे ट्रिगर प्राईस एंटर करू शकता आणि लिमिट प्राईस पण एंटर करू शकता. म्हणजे 1800ला तुम्हाला स्टॉक बाय करायचा आहे तर ट्रिगर प्राईस तुम्ही 1800 लावू शकता आणि 1798 तुम्ही लिमिट प्राईस लावू शकता. बाय करताना कायम ट्रिगर प्राईस जास्त आणि लिमिट प्राईस कमी ठेवा म्हणजे तुमची ऑर्डर व्यवस्थितपणे लागली जाईल. मी तुम्हाला ऑर्डर इथे लावून दाखवतो. 10 क्वांटिटीची 1800 रुपयाला मला बाय करायचं आहे आणि 1798 मला इथे लिमिट प्राईस लावायचं आहे. बाय जर मी केला तर GTT ऑर्डर प्लेस झालेली आहे. ऑर्डर डिटेल्समध्ये आपण जर गेलो तर आपल्याला इथे बघायला मिळतील 10 क्वांटिटी कोटक महिंद्रा बँक, बाय डिलिव्हरी GTT, टार्गेट आहे 1800 रुपये म्हणजे ट्रिगर प्राईस आहे, सॉरी टार्गेट नाही आणि लिमिट प्राईस आहे 1798. 1 वर्षासाठीची व्हॅलिडिटी आहे. 17 जुलै 2024ला ही ऑर्डर एक्सपायर होईल. जर माझ्या प्राईसला तो स्टॉक नाही आला तर स्टॉक बाय होऊन जाईल आणि माझा स्टॉक त्यावेळेला तुमच्या अकाउंटला पैसे असणं गरजेचं आहे, कारण जर त्यावेळेला पैसे नसतील तर ती ऑर्डर रिजेक्ट होऊन जाईल. ऑर्डर मॉडिफाय करायची असेल तर तुम्ही इथून मॉडिफाय करू शकता. कॅन्सल करायची असेल तर कॅन्सल करू शकता. सध्या कॅन्सल करूया आपण. ऑर्डर कॅन्सल झालेली आहे. त्याच्यानंतर वॉचलिस्टमध्ये आपण होतो, बँकच्या वॉचलिस्टमध्ये, आणि
कोटक महिंद्रा बँकवर आपण बाईंगची पोझिशन बघत होतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही स्टॉकमध्ये बाईंग करू शकता. इंट्राडे पोझिशनमध्ये आपल्याला GTT ऑर्डर बघायला मिळत नाही, पण इथे तुम्हाला रेग्युलर ऑर्डर आणि स्टॉप लॉस ऑर्डर लावू शकता तुम्ही. GTT ऑर्डर तुम्ही सिलेक्ट करू शकत नाही, कारण इंट्राडेची ऑर्डर फक्त 1 दिवसासाठी असते आणि GTT ऑर्डर 1 वर्षासाठी असते. त्याच्यानंतर सेल ऑप्शन जर बघायचं असेल तर सेम प्रोसेस आहे, काही इथे वेगळं नाही आहे. इंट्राडेला पण इथे तुम्ही शॉर्ट सेलिंग करू शकता, म्हणजे हाय प्राईजला सेल करून लो प्राईजला बाय करू शकता. त्यामुळे इथे दोन्ही अवेलेबिलिटी आहेत. नेट पोझिशन जर तुमची ऑलरेडी पोझिशन असेल तर इथे बघायला मिळेल. क्वांटिटी तुम्ही इथे एंटर करू शकता, जिथे तुम्हाला मी सांगितलं की लेव्हरेज तुम्हाला मिळतं, 5x लेव्हरेज मिळतं, मार्जिन मिळतं, 20% मार्जिन आपल्याला द्यावं लागतं. त्यानंतर इथे तुम्ही मार्केट प्राईज किंवा लिमिट प्राईज एंटर करू शकता आणि इंट्राडेला तुम्ही स्टॉप लॉस लावून पण काम करू शकता. म्हणजे तुम्हाला बाईंग करतानाच किंवा सेलिंग करताना स्टॉप लॉस जर लावायचा असेल तर त्याला कवर ऑर्डर म्हटलं जातं. ती कवर ऑर्डर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता की तुमचा स्टॉप लॉस किती असणार आहे. म्हणजे जर तुम्ही समजा 1887ला स्टॉक विकणार आहे तर तुमचा स्टॉप लॉस वरच्या साईडला पाहिजे, कारण तुम्ही पहिल्यांदा सेलिंग करताय. त्यामुळे तुमचा जर स्टॉप लॉस समजा असेल 1819 रुपये, तर तुम्ही तो इथे 1900 रुपये प्लेस करून स्टॉक खाली यायची वाट बघू शकता आणि जसा जसा स्टॉक खाली येईल तसं तुमचं प्रॉफिट होईल आणि तुमचा स्टॉप लॉस वरच्या साईडला लावलेला असेल सिस्टीममध्ये. सो अशा पद्धतीने तुम्ही इंट्राडेची ऑर्डर पण प्लेस करू शकता. आणि डिलिव्हरीमध्ये सेल करायचं असेल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक असणं गरजेचं आहे, अदरवाईज तुम्ही ते सेल करू शकत नाही. आणि डिलिव्हरी ऑर्डर सेल करताना तुम्हाला टिपिनची गरज पडणार आहे. टिपिन जर तुम्ही बनवणार नसेल तर तुम्ही त्याच वेळेला सेल करताना पण टिपिन बनवू शकता. याच्यावरचा पण एक वेगळा व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक अवेलेबल आहे, ते पण तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर पुढे अशाच प्रकारे तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये पण ट्रेड करू शकता आणि तुमचे जे काय असतील ते ॲनालिसिसच्या जोरावर तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये पण इथे बघू शकता की कशा पद्धतीने तुम्ही फ्युचर ऑप्शन ट्रेड करताय. त्याच्यानंतर जर स्टॉकचा चार्ट तुम्हाला बघायचा असेल तर वॉचलिस्टमध्ये जाऊन कुठल्याही स्टॉकवर क्लिक करायचं आहे. स्टॉकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टॉकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इथे चार्ट बघायला मिळेल. आता जर पर्टिक्युलर स्टॉकचा परफॉर्मन्स तुम्हाला बघायचा आहे तर स्टॉकचं पूर्ण परफॉर्मन्स त्या दिवसाचा बघायला मिळेल. मार्केट डेप्थ बघायला मिळेल. एक्सपर्ट्सची रेटिंग तुम्हाला इथे बघायला मिळेल. स्टॉकचे फंडामेंटल्स बघायचे असतील तर तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील की डिफरंट रेशोज काय काय आहेत. फायनान्शियल रिपोर्ट जर बघायचे आहेत तर तेही इथे आपल्याला रेव्हेन्यू, प्रॉफिट आणि नेटवर्क प्रमाणे बघायला मिळतील. इयरली, क्वार्टरली, सी डिटेल्समध्ये गेल्यानंतर पूर्ण डिटेल तुम्हाला बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस आणि कॅश फ्लो बघायला मिळतो. म्हणजे तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिस पण इथे करू शकता. त्याच्यानंतर कंपनीबद्दल माहिती बघायची असेल, शेअर होल्डर पॅटर्न किंवा पीअर टू पीअर कॉम्पिटिटर कोणते आहेत ते स्टॉक, त्या सगळ्या डिटेल्स आपल्याला त्या स्टॉकवर क्लिक केल्यानंतर बघायला मिळतील. न्यूजमध्ये पर्टिक्युलर स्टॉकबद्दलच्या न्यूज, इव्हेंट्स आणि फ्युचर अँड ऑप्शनमध्ये त्या पर्टिक्युलर स्टॉकचा कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन कशा पद्धतीने कुठल्या व्हॉल्यूमनं ट्रेड होतं आहे, टाटा स्टीलचे फ्युचर्स कसे ट्रेड होत आहेत. ऑप्शन चेन बघायचे असेल तर तुम्ही ऑप्शन चेनवर क्लिक करू शकता आणि पर्टिक्युलर एक्सपायरीच्या प्रमाणे ऑप्शन चेन तुम्ही इथे बघू शकता. क्विक बास्केट जर बघायला गेलं तर तुम्ही इथे बास्केट पण तयार करू शकता आणि त्याप्रमाणे इथे तुम्ही कॉल जे आहेत ते सिलेक्ट करू शकता, पुट सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला जर एक स्ट्रॅटर्जी बनवायची असेल तर क्विक बास्केट सिलेक्ट करून, जसं की इथे आपल्याला बाय ॲड सेल करायचं आहे आणि इथे ॲड बाय करायचं आहे, अशा पद्धतीने एक बास्केट तयार करू शकता. नॉर्मल करून दाखवले, हीच फॉलो करायची असं काही गरज नाही आहे. तर बास्केट तुम्ही क्रिएट करू शकता. त्या बास्केट क्रिएशनला किंवा त्या बास्केट बाय करायला तुम्हाला किती रुपये लागणार आहेत तेही इथे बघायला मिळतील आणि एवढे पैसे असल्यानंतर तुम्ही डायरेक्टली बास्केट पण एक्झिक्यूट करू शकता. सध्या आपल्याला काही करायचं नाही आहे. आणि पोझिशनमध्ये तर पोझिशन आपल्याला सगळ्या गोष्टीच्या बघायला मिळतात. चार्ट जर बघायचा असेल तर स्टॉकचं चार्टवर तुम्ही क्लिक करायचं आहे. या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर चार्ट मोठा होईल आणि इथे कॅन्डलस्टिक चार्ट बघायचा असेल तर अशा पद्धतीने कॅन्डलस्टिक चार्ट बघू शकता. सिम्बॉलवर थोडंसं मोठं केल्यानंतर आपल्याला टाईम फ्रेम, इंडिकेटर्स किंवा कॅन्डलस्टिक जर चेंज करायचे असेल तर तोही ऑप्शन इथे बघायला मिळतो. जसं की इथे एक इंडिकेटर लागलेला आहे, तर या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इंडिकेटर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही लावू शकता. जसं की मोस्ट यूज इंडिकेटर कुठले आहेत आणि ऑल इंडिकेटर कुठले आहेत त्याची पूर्ण लिस्ट आपल्याला बघायला मिळते आणि त्याप्रमाणे तुम्ही इंडिकेटर लावू शकता. जसं की मला VWAP लावायचं तर मी VWAP इथे ॲड केलेला आहे, मुव्हिंग ॲव्हरेज कॅन्सल केलेला आहे. मागे गेल्यानंतर मला इथे VWAPची लाईन बघायला मिळेल. त्याच्यानंतर इथे स्टॉकचं नाव, इथे प्राईज आणि इथे टाईम फ्रेम बघायला मिळतो आणि इथे टाईम फ्रेम तुम्ही चेंज करू शकता. कोणाला 5 मिनिटाचा पाहिजे असेल तर 5 मिनिटं करू शकता, कोणाला 10 मिनिटाचा पाहिजे असेल तर 10 मिनिटाचा करू शकता. त्याप्रमाणे तुम्ही इथे जे टाईम फ्रेम आहे ते चेंज करू शकता. आणि इथे कॅन्डलचा ऑप्शन दिला आहे, तिथे तुम्ही कॅन्डल सिलेक्ट करायला मिळेल. कलर्ड बार पाहिजे असेल, लाईन पाहिजे असेल, माउंटन पाहिजे असेल, त्याच्यानंतर
स्टेप्स पाहिजे असतील तर वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल्स तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. भरपूर ऑप्शन आहेत. हायकॅनिशीचा पण ऑप्शन इथे दिलेला आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही कॅन्डल स्टाईकचं चार्टची स्टाईल जी आहे ती इथे सिलेक्ट करू शकता आणि त्याप्रमाणे तुमचं ट्रेडिंग जे आहे ते व्यवस्थितपणे करू शकता. सो हा झाला स्टॉकबद्दलचा पूर्ण इन्फॉर्मेशन. आय होप तुम्हाला या स्टॉकबद्दलचं व्यवस्थित कळालं असेल. त्याच्यानंतर क्विकमध्ये आपण बघूया की म्युच्युअल फंडच्या ऑप्शनमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. मित्रांनो, जर तुम्ही ग्रोमध्ये म्युच्युअल फंड बाय करणार असाल तर तो डायरेक्टली ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतो. डॅशबोर्ड जर तुम्ही ओपन कराल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आत्ता काय सिच्युएशन आहे, जसं तुम्ही इथे बघताय की माझे करंट सिच्युएशन आहे ते 23,000 रुपये माझे आत्ता करंट पोझिशन चालू आहे आणि इन्व्हेस्टेड आहेत 14,000 रुपये, म्हणजे 9.41% पोर्टफोलिओ माझा आत्ता अपमध्ये आहे. तसा XIR म्हणजे तो एक वेगळा टाईप आहे. ओव्हरऑल बघायचं झालं तर 66% मी आत्ता प्रॉफिटमध्ये आहे आणि हे दोन आत्ता म्युच्युअल फंड माझे आत्ता इथे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर एक्सटर्नल फंड जर तुमचा दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये असेल, म्हणजे जसं की माझा निपॉनमध्ये होता, तो मी इथे काय केला की इम्पोर्ट करून घेतला. म्हणजे दुसरे फंड जर तुम्हाला ग्रोमध्ये इम्पोर्ट करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता. याच्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे किंवा आय बटनवर त्याची लिंक तुम्हाला मिळेल, तोही व्हिडिओ तिथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर एक्सप्लोरवर गेल्यानंतर डिफरंट म्युच्युअल फंड तुम्हाला बाय करायचे असतील तर त्याचे ऑप्शन मिळतात. हाय रिटर्न्सवाले वेगळे, SIP विथ 100 रुपीज, 100 रुपयापासून तुम्ही SIP चालू करू शकता, तेही ऑप्शन तुम्हाला मिळतात. टॅक्स सेव्हिंग, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. त्याच्यानंतर इम्पोर्ट फंड करायचे असतील तर मी मगाशी सांगितलं NFO, नवीन फंड ऑफर कुठले कुठले आलेले आहेत ते पण तुम्हाला इथे बघायला मिळतात. आणि कंपॅरिझन जर तुम्हाला करायची असतील दोन फंडची तर तीही तुम्ही इथे करू शकता. तर डिफरंट जसं की हाय रिटर्न्सवर क्लिक केल्यानंतर त्याचे रिटर्न्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. 3 वर्षाचे रिटर्न आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 5 वर्ष, 1 वर्ष, 3 वर्ष असे रिटर्न्स तुम्हाला बघायला मिळतात. फंडवर क्लिक केल्यानंतर तो फंड ओपन होतो, त्याची पूर्ण डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा SIP पण त्याच्यामध्ये स्टार्ट करू शकता. सर, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. SIP स्टार्ट करायची असेल तर SIP करू शकता किंवा वन टाईम इन्व्हेस्टमेंट पण इथे तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड तुम्ही इथे बनवू शकता. त्याच्यानंतर वॉचलिस्ट जर तुम्हाला करायची असेल, जसं की मी इथं वॉचलिस्टमध्ये काही स्टॉक म्युच्युअल फंड ॲड करून ठेवलेत. आपण स्टॉकमध्ये जशी वॉचलिस्ट तयार करतो तशी म्युच्युअल फंडची वॉचलिस्ट तुम्ही करू शकता. 1 दिवसाचे रिटर्न तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्याच्यानंतर 1 वर्षाचे, 3 वर्षाचे आणि मॅक्सिमम 3 वर्षाचे रिटर्न इथे बघायला मिळतील. ॲड फंड करायचा असेल तर आपण इथे ॲड फंड करू शकतो. जसं की हा फंड मी इथे ॲड करायचा आहे मला, तर सिम्पली या टॅगच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मागे जायचं आहे आणि तो स्टॉक आपल्या इथे तो म्युच्युअल फंड आपल्या इथे ॲड झाला असेल. ऑलरेडी ॲड आहे, पण हा कमोडिटीजसाठीचा आहे, ICICIचा. त्याचे रिटर्न्स तुम्ही 1 दिवसाचे बघू शकता. आणि त्याच्यानंतर SIPs तुमच्या कुठल्या चालू आहेत हे तुम्ही बघू शकता की इथे निपॉन इंडियाची डायरेक्ट ग्रोथची SIP 500 रुपयाच्या अंडरवाली. जे SIP तुमच्या चालू असतील, आता माझी SIP चालू नाही आहे, मी फक्त वन टाईम इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आहे, तर ती तुम्हाला इथे बघायला मिळेल. ज्या तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू केली असेल तर त्याची लिस्ट आपल्याला इथे बघायला मिळेल. ऑर्डर्समध्ये जर गेलात तर कुठली ऑर्डर तुमची ओपन आहे का, SIPची ऑर्डर डेट आली असेल तर ती ऑर्डर ओपन असेल तर तुम्हाला ती तिथे बघायला मिळू शकते. सो हा झाला म्युच्युअल फंडचा पार्ट. पेमध्ये आपल्याला आत्ता नवीन इथे तुमचे जर बिल भरायचे आहेत, फास्ट पेमेंट जर तुम्हाला करायचे असेल तर 0 फीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतील. एक्सप्लोर ग्रो प्ले जर तुम्ही केलात तर हे तुम्हाला कॉल वगैरे करायला सांगतील. मी काय ॲक्टिवेट केलेलं नाही आहे. ॲक्टिवेट केल्यानंतरच या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तर सध्या तुम्ही इथे फोन वगैरे सगळ्या गोष्टी अलाउ करून UPI पेमेंट जर करायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टी इथे करू शकता. आणि सध्या मला काही करायचं नाही आहे त्यामुळे मी इथे करत नाही आहे. पण टाईमली रिमाइंडर याच्यामध्ये तुम्ही लावू शकता. जर तुमचे काही बिल्स पे करायचे असतील, क्रेडिट कार्ड बिल असतील, लाईट बिल असतील किंवा फोन बिल असतील किंवा वॉटर बिल असतील, तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पे करायच्या असतील तर फास्ट पेमेंट ग्रोवरनं करू शकता. एक्स्ट्रा काहीही चार्ज याला लागणार नाही आहे आणि तुम्हाला टाईम टू टाईम रिमाइंडर पण मिळत राहील. म्हणजे तुम्ही GPayमध्ये ज्या गोष्टी करता त्याच गोष्टी तुम्ही ग्रोमधनं पण आत्ता करू शकता. हा एक नवीन फीचर ग्रोमध्ये आलेलं आहे. सो हे पूर्ण आहे ग्रोचा डेमो. आय होप तुम्हाला वॉचलिस्ट तयार करापासून, स्टॉक बाय करण्यापासून, म्युच्युअल फंड बाय करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळाल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.